राज्य उत्पादन शुल्क ग्रामीण पोलिसांनी सतत कारवाई करूनही जिल्ह्यातील हातभट्ट्या पूर्णतः विजलेल्या नाहीयेत। या पार्श्वभूमीवर आता ज्यांच्या जागेत हातभट्टी आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत। कारवाई वेळी ती जमीन तथा जागा कोणाची याची माहिती तलाट्यांकडून घेऊन त्या मालकावरच गुन्हे दाखल होतील असं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र शासनानं महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी जून 2025 मध्ये उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे। त्यामुळे देशी विदेशी दारू आणि बियरच्या किमती वाढल्यात। विशेषतः भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवरील उत्पादन शुल्क 3 पटीवरून 4.5 पटीपर्यंत वाढलं आहे। देशी विदेशी दारूची विक्री घटली असून अनेक जण हातभट्टीच्या नादी लागलेत। सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव, तांडा, शिवाजीनगर, तळे, हिप्परगा, गुळवंशी, दोड्डी यांसह अन्य ठिकाणी हातभट्ट्यांचं प्रमाण वाढलं आहे। या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यातील हातभट्ट्यांवरील कारवाई वाढवली आहे। पथकानं मंगळवारी दहिटणे ते बक्षी हिप्परगा रोडवर हातभट्टीसाठी मळी घेऊन जाणारा पिकअप पकडला। दुसरीकडे शिवाजीनगर व गुळवंशी येथील हातभट्ट्यांवरही छापेमारी केली। दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 133 व 134 नुसार अवैध किंवा बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, बाळगणूक, विक्रीची माहिती गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी आम्हाला देणं अपेक्षित आहे। दुसरीकडे कलम 135 नुसार ज्या जागेत किंवा जमिनीवर अवैध मद्याचे धंदे सुरू आहेत त्या जमीन मालकावर गुन्हे दाखल होतो। त्यानुसार आता आम्ही कारवाई करणार आहोत। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं गुळवंशी व शिवाजीनगर तालुका उत्तर सोलापूर येथील तांड्यावर छापेमारी केली। यात 11 गुन्हे दाखल करून 5 जणांना अटक केली आहे। त्या ठिकाणी 27,250 लिटर गुळ मिश्रित रसायन व 535 लिटर हातभट्टी नष्ट करण्यात आली आहे। हातभट्ट्या नष्ट करण्यासाठी मशीन बोलवण्यात आली, पण हातभट्टी चालकांच्या दहशतीमुळे कोणतीही मशीन घेऊन आले नाही। काही जणांनी अधिकाऱ्यांशीच बाचाबाची केल्याचाही अनुभव यावेळी आलाय। या पार्श्वभूमीवर आता हातभट्टी चालकासह त्या जागा मालकावरही गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय।